असतो तर त्यामागे नेतृत्व फार महत्त्वाचे असते. कॅल्क्युलेशन, त्यानंतर प्रत्येक बॉलवरती जो आपला निर्णय चेंज करतो तोच सरस ठरतो. असं हे क्रिकेट. आता जो सामना आपल्या समोर आहे तो युवा वॉरियर्स वर्सेस अकालज्योत या संघातर्फे पहिली ओपनिंग जोडी आसिफ खान आणि रणजित साबळे. स्टार्ट. कुणाल पाटील, पहिला टप्प्याचा चेंडू आणि डेड बॉल तारेला लागल्यामुळे हा चेंडू अपात्र ठरण्यात आलेला आहे. कुणाल पाटील यांचा सामना करतील तडाखेबाज फलंदाज आसिफ खान, ज्यांनी मागच्या सीझन मध्ये आणि या सीझन मध्ये देखील 50 धावा ठोकल्या होत्या. असा हा आसिफ खान. लास्ट सीझन मध्ये 250 होते त्याच्या नावावरती. उत्कृष्ट गती. कुणाल पाटील यांना धावा काढणे म्हणजे एक चॅलेंज असतं, कारण तेवढा स्पीड त्यांच्याकडे आहे आणि अचूक टप्पा. रोज माझ्याबरोबरच प्रॅक्टिसला असतात कुणाल पाटील. आणि हा सुंदर फटका, पहिला षटकार आसिफ खान यांच्या बॅटमधून. कुणाल पाटीलला थोडा विचार करण्यासाठी भाग पाडलाय आसिफ खानने. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 6. चला, अंपायरशी कोणी हुज्जत घालायची नाहीये. कृपया अंपायरशी कोणी हुज्जत घालायची नाहीये. अंपायरने जो डिसिजन दिलाय त्याचा सन्मान करायचा आहे, जेणेकरून आपल्या खेळामध्ये काही बाधा येणार नाही. आणि एकमेकांचा सन्मान करणं हा अंपायर कन्फ्युजन काय असेल ते दूर करायचं आणि मॅच त्वरित चालू करायची. आमच्या समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो अमित पवार, साताऱ्याचा युवा नेतृत्व. स्कोर झाला 6. आणि या बॅटची कडा लागून चेंडू जातो घोषित क्षेत्रात. एका धावे करता आसिफ वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. आपल्या संघासाठी त्यांनी 7 धावा केलेल्या आहेत आणि आतापर्यंत कुणाल पाटील यांनी 3 चेंडू टाकलेत. आमच्या समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो सांगलीचे युवा नेतृत्व स्वप्नील शेठ उर्फ खोपड्या. तब्बल 9,500 पॉइंट मध्ये त्यांना युवा वॉरियर्स या संघाने खरेदी केलं होतं.
तसेच मी स्वागत करतो सुरेश जुंजाल यांचं. त्यानंतर हरीश पाटील, तानाजी, विक्रांत सुतार साहेब, एक उद्योगपती, आणि सुमित, छोटा ओनर सुमित. आतापर्यंत ते 2 मॅच जिंकलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी आहे त्या 2 मॅच जिंकण्याचा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 8 आणि चेंडू झाले 3. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावेकरता. कुणाल यांच्या बॉलमध्ये लाईन लेंथ एकदम ॲक्युरेट टाकतात, ज्यामुळे बॅट्समॅनला त्याचं शॉट सिलेक्शन करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच बॅटची कडा लागून चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. आणि या टप्प्याचा चेंडू काय समाचार घेतलाय. षटकार आसिफ खान यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली 15. अजून देखील या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. 9 नंतर हे 6. एक बॅटला एज लागून बाहेर गेला. 15 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. स्लोअर पद्धतीचा यॉर्कर चेंडू. अशा प्रकारे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे टीम अकालज्योत 15. त्यामध्ये वैयक्तिक 14 धावांवरती खेळत आहेत आसिफ खान. 50+ हा खेळाडू लास्ट 3 वर्ष रमाबाई या संघाकडून ते आयकॉन म्हणून खेळत होते. आता लास्ट 2 सीझन ते अकालज्योत या संघाकडून आयकॉन म्हणून खेळतात असे आसिफ खान. खेळाला वयाची मर्यादा नसते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आसिफ खान. स्लोअर 1 पद्धतीचा हा चेंडू रणजितला अक्षरशः जखडून ठेवलाय निखिल यांनी उर्फ पेरू. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचा हा सामना 4 षटकांचा राहील. 3री ओव्हर टेप बॉलची असेल. स्लोअर 1 पद्धतीचा हा दुसरा चेंडू. चेंडू जातो सीमारेषा जवळ आणि साईराज यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करत आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली 16. दुसरा षटक प्रगतीपथावर. निखिल यांचा सामना करतील आसिफ खान. वैयक्तिक 14 धावांवरती खेळतात आसिफ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फुलटॉस देणार तर मी सोडणार नाही असा आसिफ यांचा बॅटमधून 3रा षटकार. जर्सी क्रमांक 3 आसिफ खान. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आसिफ खान. आणि हा काय सुरेख फटका सजवला आसिफ खान यांनी. आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. अशा प्रकारे 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि संघाची धावसंख्या होते 28 धावा. 5वा चेंडू निखिल यांचा. लोअर पद्धतीचा चेंडू आणि सोडला.
चौका. शुभम यांचं गचाळ क्षेत्ररक्षण तिकडे. अशा धावा जर तुम्ही रोखू शकत नाही तर तुमची टीम बॅकफुटला जाते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्ररक्षकाने तीस धावांवर खेळत आहेत आसिफ आणि संघाची धावसंख्या 32. ऑफ साइडचा चेंडू नकारात्मक चेंडू थोडासा बॅकफुटला यायला भाग पाडलाय निखिल याला, कारण लगातार त्याच्या 2 षटकार आणि 1 चौकार ठोकलेला आहे. आणि हा सुद्धा तिसरा षटकार. काय सुरेख फलंदाजी करतोय आसिफ खान. वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली 39. 2 षटकाच्या समाप्तीनंतर काय ताबडतोड बंदबाजी केले आसिफ खान याने आपल्या संघासाठी. मेजर सिंग यांच्या चेहऱ्यावरती हसू थांबतच नाहीये, कारण अशा पद्धतीचे जर फटके खेळत राहणार तर टीम नक्कीच जिंकणार असा त्यांचा आत्मविश्वास असतो. आणि आता तिसरी टेपवरची ओव्हर घेऊन येत आहेत स्वतः ओनर विशाल भोसले. 40+1 लेफ्ट हँड गोलंदाज ज्याच्या हातामध्ये जादू आहे फिरकीची, असा हा फिरकी गोलंदाज. नो बॉल दिले, पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि फ्री हिट आहे. अशा प्रकारे आता आसिफ खान यांच्यासाठी मेजवानी असणार आहे फ्री हिटची आणि त्या मेजवानीचा भुर्दंड विशाल भोसले यांना पडणार आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आणि गोल्डी म्हात्रे यांचं गचाळ क्षेत्ररक्षण तिकडे. त्यांच्या कारकिर्दीमधली पहिलीच कॅच त्यांनी सोडलेली आहे. दुसरा चेंडू सुरेख चेंडू टाकलेला विशाल यांनी. ऑफची दिशा पकडून ते अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, जेणेकरून रणजितला स्वैर फटकेबाजी करता येत नाहीये. वंडी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 43. आतापर्यंत लोअर वन पद्धतीचा हा चेंडू, उत्कृष्ट चेंडू हाताळतोय विशाल. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत विशाल यांनी 4 चेंडू हाताळलेत, 3 चेंडू हाताळलेत, त्यातला 1 नो बॉल दिलाय. स्कोर झाला 43 धावा. आणि अक्षरशः पहिल्यांदाच माझ्या डोळ्याचा पारणे फेडणारा क्षण, ज्याच्यामध्ये आसिफ खान यांनी धावून 1 रन कंप्लीट केलेले आहे. चिकी रन बोलतात त्याला, चिकी रन त्यांनी घेतलेला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 44. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. टेप बॉल घेऊन आलेत विशाल. इन स्विंगर आउट स्विंगर दोन्ही करतात. आणि हा जोरात मारलेला फटका, तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय सतीश यांनी.
आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. आतापर्यंत विशाल यांनी सुंदररित्या षटक हाताळलेला आहे. सिंगल डबल मध्ये फलंदाजांना डील करायला भाग पडलंय. आणि हा सुरेख चेंडू विशाल यांचा. विशाल यांनी आपल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केलेल्या आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक अभिनंदन करायचं आहे. 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. आसिफ खान यांना वैयक्तिक पहिली 50 मारण्याचा चान्स आहे. 12 धावा शॉट आहेत त्यांना. अडतीस धावांवरती खेळत आहेत आसिफ खान. आणि आता चौथा षटक घेऊन येत आहेत. बॉलर नेम लोहित. आणि हा पहिला षटकार आयकॉन वर्सेस चॉईस प्लेयर. काय सामना रंगतोय दोघांमध्ये. आयकॉनचं स्वागत षटकार से किया है आसिफ खान ने. अशा प्रकारे 44 धावांवरती खेळत आहेत आसिफ खान. एका षटकारात त्यांचा पहिला हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळणार आहे आजच्या दिवसातली. आणि हा षटकार, या षटकारामुळे आसिफ खान यांनी 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आणि मला मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण 50 मारणारा हा 50+ खेळाडू ठरलाय. पहिली 50 मारणारा आसिफ खान. याच्या आधी 46 धावांवरती रोखलं होतं आत्मजित याला. जे ज्युनियर खेळाडू असतात त्यांनी असाच आपला आयकॉन सिलेक्ट करून त्याच्या अनुकरण करायचं असं हे मी प्रत्येक सीबीडीतल्या खेळाडूला आवर्जून सांगतो आणि इच्छा व्यक्त करतो की आपणही असेच विक्रम गाठत राहा आणि सीबीडी बेलापूरचं नाव पुढे करत राहा, हीच माझी मनापासून इच्छा. आणि हा सुंदर कमबॅक लोहित याचा. संघाची धावसंख्या झाली 57. वैयक्तिक 50 धावांवरती खेळतोय आसिफ खान. आणि हा देखील 360 ग्राउंड मध्ये षटकारच होता, पण हा घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाले आसिफ यांना. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 58. अजून देखील 2 चेंडू शिल्लक. हा फटका थोडासा चुकलेला आहे आणि शुभम साईराज यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि आसिफ यांनी 2 धावा काढलेल्या आहेत धावून. आपल्या संघासाठी साईराज यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत. आसिफ खान यांना फरीद मुल्ला यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तुमच्या जीपे वरती ते पैसे येतील. धन्यवाद फरीद, आपण आमची मॅच लाईव्ह बघताय.
त्याबद्दल आम्ही परत तुमचं मनापासून आभार मानतो. 3 रन. ओके, प्लीज करेक्ट. 1 मिनिट हा, 1 मिनिट स्कोअर अपडेट करू द्या. 1 मिनिट जरा. आताचे 3 रन दिले ना? हा ठीक आहे. स्कोर 61 धावा धाव फलकावरती. आणि या स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, षटकार. आसिफ खान, काय तुफानी बल्लेबाजी केली आपल्या संघासाठी आसिफ यांनी. आसिफ खान यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे फरीद मुल्ला यांच्याकडून. आसिफ खान यांनी आपल्या बॅटमधून तब्बल 8 षटकार ठोकलेले आहेत. 48 धावा फक्त षटकारांमध्ये डील केले आसिफ खान यांनी आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलंय 67 या धावसंख्येवरती. आणि 68 धावांचं आव्हान असेल युवा वॉरियर्स या संघाला. आसिफ खान यांनी वैयक्तिक 60 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि नॉट आउट राहिलेले आहेत. इम्तियाज खान कुठे आहेत? इम्तियाज खान. लाईव्ह वाल्यांसाठी चहा पाण्याची सोय करायची आहे आणि कॉमेंट्रेटर पानी यहाँ का खत्म हो चुका है. चला, युवा वॉरियर्स या संघाला 68 धावा करायच्या आहेत हा सामना आपल्या खिशामध्ये टाकण्यासाठी. आणि पहिली सलामीची जोडी लोहित आणि गुरमीत. गुरमीत यांनी जर आपल्या बॅटमधून सलग 3 षटकार ठोकले तर अनिल देसाई यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि विक्रांत सुतार, उद्योगपती विक्रांत सुतार यांच्याकडून असे 501 रुपयाचं पारितोषिक गुरमीत यांना जर त्यांनी लगातार 3 षटकार ठोकले तर. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. आणि आता अश्विन पहिले मॅच खेळतोय. अश्विन, कारण सकाळच्या सत्रामध्ये तो अवेलेबल नव्हता. पहिलं षटक घेऊन येत आहेत अश्विन शेळके. सामना करतील गुरमीत. सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू. पॉवर प्लेची हे षटक घेऊन येतोय अश्विन. चौकार, पहिला चौकार गुरमीत यांच्या बॅटमधून. पहिला चौकार. बॉल अश्विन यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे गुरमीत यांनी.
29 धावा 23 चेंडू मध्ये आता संघाला गरज आहे 64 धावांची. आणि फटका फसलेला आहे आणि हर्षदीप यांनी सुरेख झेल टिपलाय आपल्या संघासाठी. आणि अश्विन शेळके यांना पहिली सफलता गुरमीतच्या स्वरूपात. गुरमीत वैयक्तिक 4 धावांवरती. शुभम आहिरे शुभम आहिरे गुरमीत यांच्या जागेवरती आता शुभम आहिरे आलेले आहेत. डावखुरा हा फलंदाज, तडाखेबाज फलंदाज हा देखील. मल्हार 11चे 3 खंदे फलंदाज पालकर, प्रतीक आणि स्वप्नील. आणि हा सुरेख फटका, तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. यापुढील होणारा सामना मल्हार 11 वर्सेस SS11. SS11चे कर्णधार हेमंत पाटील किशोर आलेले आहेत. चला मी आमंत्रित करतो विक्रांत सुतार साहेबांना, त्यांनी हा टॉस करायचा आहे. विक्रांत सर, टॉस करून घ्यायचा आहे. भावी नगरसेवक मी नामदेव दादा यांनाही आमंत्रित करतो टॉस साठी. सुरेख फटका थोडासा फसलाय आणि धाव मात्र देऊन जातोय 1. रणजित होता तिकडे तैनात. अमित पवार जिथे कुठे असतील त्यांनी कॉइन द्यायचा आहे, नाणेफेक. प्रकारे 7 धावा धावफलकावरती आणि पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत अश्विन. सुरेख चेंडू आणि कितकं सुरेख क्षेत्ररक्षण आसिफ खान यांचं. काय सुरेख फलंदाजी केली होती आणि आता क्षेत्ररक्षण देखील एकदम जोश आलेला आहे त्यांच्या बॉडीमध्ये. अशा प्रकारे टॉस कोणी जिंकला? मल्हार 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे. मल्हार 11 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. इथून पुढे 18 चेंडू आणि 61 धावांची गरज असणार आहे युवा वॉरियर्स या संघाला. 18 चेंडू 61 धावा. लोहितला 18 चेंडू मध्ये 10 षटकार ठोकायचे आहेत आणि सामना आपल्या खिशामध्ये टाकायचा आहे. सात चौकार 5 षटकारांचा हा सामना. जर 6 षटकार मारले तर 10 षटकार मारावे लागतील आणि सामना आपल्या खिशात टाकावा लागेल. पहिला चेंडू नकारात्मक रणजित यांचा. रणजित साबळे देखील अष्टपैलू खेळाडू आहे. सीबीडी वॉरियर्स या संघाकडून तो ओपनच्या टुर्नामेंट खेळतो. आणि हा सुरेख फटका
पण थोडासा टायमिंग मिसमॅच आणि लोहित झालाय बाद. पहिली सफलता रणजित याला आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि कॅच पकडलाय अश्विन. दीपू यांनी सुरेख जेल टिपलेला आहे. स्वतः मेजर या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हा देखील वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू रणजित यांचा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली आहे. साईराज 9 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फुलटॉस चेंडूचा आस्वाद घेता आला नाही साईराजला आणि बॅटची कडा लागून उत्कृष्ट झेल पकडलाय संजीव परब यांनी. हा देखील आता सध्या 53 वर्षाचा हा खेळाडू संजीव परब. पहा काय सुरेख झेल टिपलाय त्याने आपल्या संघासाठी. या संघामध्ये 2 50+ खेळाडू आहेत. एक आहे आसिफ खान आणि एक आहे संजीव परब. दोन्ही 50+ खेळाडू आणि कामगिरी देखील उत्कृष्ट असते दोघांची. मयूर डोबळे पहिल्यांदाच आपल्याला दिसतंय. बॅट्समन नेम शुभम डोळसे. आणि हा पोलवर पद्धतीचा चेंडू जातोय आणि दीपू यांचं सुरेख क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती. आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवल्यात दीपू यांनी. आता धावफलकावरती धावा आहेत 10, 3 गडी बाद आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि हा उत्कृष्ट फटका, काय सुरेख फटका सजवलाय शुभमने आपल्या बॅट मधून. रणजितला मारलाय हा षटकार आणि संघाची धावसंख्या झाली 16. 3 गडी बाद, 16 धावा. स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. वा काय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आसिफ खान यांनी. आज मला वाटतंय ते जे काही करतायत ते त्यांच्या इच्छेनुसारच होत आहे. बहुतेक त्यांनी सकाळी अनिल देसाई यांचा चेहरा बघितला असेल, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स उत्कृष्ट होतोय. आसिफ खान यांच्यासाठी फरीद मुल्ला यांनी परदेशातून 1000 रुपये ऑनलाईनच्या मार्फत पाठवलेले आहेत आणि 1000 रुपये त्यांनी आपले सामना संपल्यानंतर घ्यायचे आहेत. ते 1000 रुपये आपल्या मित्रांमध्येच खर्च करावेत. अकुट टप्प्याचा हा चेंडू, निर्धाव चेंडू रणजित यांचा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16. 4 गडी बाद, 16.
हे सतीश आता आपल्याला पुढील 2 षटकांसाठी शुभम आणि सतीश ही जोडी आपल्याला दिसेल मैदानात. या जोडीला तब्बल 52 धावा करायच्यात 12 चेंडूमध्ये. घे ना घे. आणि आता तिसरा टेप बॉलचा षटक घेऊन येत आहेत संजीव परब. लेदर बॉलचा अनुभव असलेले संजीव आपल्या जीवनात अंडर-19 ला ऑस्ट्रेलियाला दौरा करणारे संजीव परब पहिला सीबीडीतला खेळाडू. अरे हस फलंदाज बाद झालेला आहे. बॅटची कडा लागून चेंडू सुरक्षितरित्या टिपलाय अश्विन यांनी आणि संजीव परब यांना पहिली सफलता. आणि आता दिनेश पंडित शुभम यांची जागा घेण्यासाठी दिनेश पंडित मैदानात दिसत आहेत. दिनेश पंडित चला पुढील संघाने तयार राहायचंय. मल्हार 11 वर्सेस SS 11. आणि बॅटची कडा लागून चेंडू जातोय. अंपायरने वंडी दिली ना. आणि ह्या खोलवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय एका धावे करता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झाले दिनेश पंडित. अशा प्रकारे मल्हार आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. मल्हार 11. आणि मयूर ढोबळे यांच्या हातावरून गेलेला हा चेंडू सुंदर प्रयत्न होता मयूर यांचा आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा, पण तो निष्फळ ठरलेला आहे. अशा प्रकारे दिनेश पंडित वैयक्तिक 4 धावांवरती खेळत आहेत आणि संघाची धावसंख्या झाली 21. अरे या सुरेख झेल, ऑस्ट्रेलियन पद्धतीचा हा झेल मयूर ढोबळे यांच्या हातामध्ये. ऑस्ट्रेलियन टीमला भरपूर आयकॉन मानतात मयूर आपल्या जीवनामध्ये, त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्टाईलनी पकडलेला हा झेल, उत्कृष्ट झेल मयूर ढोबळे यांचं. यांना देखील फरीद मुल्ला यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॅट्समॅन नेम, बॅट्समॅन नेम प्लीज. मन्नू. आणि हा नकारात्मक चेंडू संजीव परब यांच्या बॅटमधून. आणि हा निर्धाव चेंडू संजीव यांच्या गोलंदाजीतून. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाल्या 22 आणि गडी बाद झालेत 6. मल्हार 11, आपल्याला पहिला कॉल असेल
आपली टीम घेऊन आपला निर्णय कळवायचा आहे. मल्हार 11 शेवटचा 6 चेंडू शिल्लक आहेत. आपला निर्णय कळवायचा आहे जेणेकरून समोरची टीम तयार होईल. आणि आता रोहित पंडित शेवटचा षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. रोहित पंडित फिरकी गोलंदाज, लहान खेळाडू, अनुभव चांगला आहे. आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू दीपू यांच्याकडून गचा क्षेत्ररक्षण. आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या होत्या, पण त्या 3 धावा आता त्यांनी चौकार देऊन त्यावर आणि हा उत्कृष्ट षटकार सतीश बॅटमधून आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाले किती झाले? 32 धावा, 6 गडी बाद. आणि खोलवर पद्धतीचा चेंडू गडी बाद झालाय. सतीश एक षटकार मारून बाद झालाय. संजीव परब यांनी दुसरा जेल टिपलेला आहे दीपक पवार यांच्या स्वरूपात. अशा प्रकारे 2 मासे टिपलेत आपल्या गोलंदाजीमध्ये रोहित यांनी. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत निखिल मन्नू. सामना करतील रोहित यांचा. सुरेख झेल हर्षदीप यांचा. आणि रोहित यांना 3री सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. चला मल्हार 11 आपला निर्णय कळवायचा आहे. मल्हार 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मल्हार 11 ओव्हर